आपण रोज हजारो शब्द बोलतो, पण ते शब्द केवळ एकामागोमाग ठेवले म्हणून काही वाक्यात तयार होत नाही. नक्कीच. शब्दांची नुसती रांग लावली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्या शब्दांना अर्थपूर्ण बनवण्यासाठी त्यांच्यात एक अदृश्य सिमेंट असावं लागतं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि तितक्याच भारी विषयाचा वेध घेणार आहोत. हो, आज आपण मराठी भाषेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. त्या अदृश्य सिमेंटचा अभ्यास करणार आहोत, ज्याला व्याकरणाच्या भाषेत विभक्ती असं म्हणतात. अगदी बरोबर. इंग्रजी व्याकरणात ज्याला आपण केसेस म्हणतो किंवा शब्दांचे नाते दाखवण्यासाठी जे प्रेपोजिशन्स वापरले जातात, जसे टू, बाय, फ्रॉम किंवा मालकी हक्क दाखवण्यासाठी अपॉस्ट्रोफी एस वापरतात, अगदी त्याच धर्तीवर मराठीत हे भाषिक अल्गोरिदम कसं काम करतं हे आज आपण उलगडणार आहोत. हो, आणि ही इमारतीची उपमा तुम्ही अतिशय अचूक दिलीत. कारण कोणत्याही भाषेचा अभ्यास करायचा असेल तर केवळ शब्दसंग्रह वाढून उपयोग नसतो. शब्द हे फक्त डेटा पॉइंट्स आहेत. अच्छा, म्हणजे नुसते शब्दपाठ करून भाषा येत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? हो ना. एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध काय आहे, क्रियेचा आणि कर्त्याचा प्रवास कसा होतोय, हे समजण्यासाठी विभक्तीची रचना समजणे अनिवार्य आहे. विभक्तीमुळे वाक्याला केवळ अर्थच प्राप्त होत नाही, तर एक प्रकारची गती मिळते. म्हणजे भाषा कशी काम करते, आपला मानवी मेंदू सेकंदाच्या हजाराव्या भागात शब्दांचे परस्पर संबंध कसे जोडतो हे समजून घेणं, हे म्हणजे एखाद्या सायकोलॉजिकल आणि लॉजिकल कोडचा उलहडा करण्यासारखंच आहे. नक्कीच. आणि हाच तो कोड आहे ज्यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. बरं, आपण थेट नियमांकडे जाण्यापूर्वी मुळात ही संकल्पना काय आहे हे थोडं डिकोड करून बघूया. विभक्ती म्हणजे नेमकं काय होतं? जेव्हा एखादा शब्द वाक्यात प्रवेश करतो तेव्हा तो तसाच राहत नाही, त्याला काहीतरी जोडलं जातं, बरोबर? अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर विभक्ती म्हणजे नाम किंवा सर्वनामांचा वाक्यातील मुख्य क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध. आता बघा, लिंग आणि वचनामुळे नामाच्या मूळ रूपात बदल होतोच, पण हे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण मूळ शब्दाच्या शेवटी जी विशिष्ट अक्षरे जोडतो त्या अक्षरांना व्याकरणात विभक्तीचे प्रत्यय म्हणजे सफिक्सेस असं म्हणतात. अच्छा, आणि या प्रत्ययांवरूनच नामांची गटवार विभागणी केली जाते. विभक्ती या शब्दाचा मूळ अर्थच आहे विभक्त करणे किंवा गट करणे. होय. उदाहरणार्थ, मुलगा हा एक मूळ शब्द आहे, पण जेव्हा आपण म्हणतो मुलास तेव्हा तिथे स हा प्रत्यय जोडला गेला आहे. बरोबर. किंवा मुलाचा या शब्दात चा आणि मुलांने मध्ये ने हा प्रत्यय आहे. पण इथे मला एक भाषिक गंमत जाणवते. या प्रत्ययांना स्वतःचा असा कोणताही स्वतंत्र अर्थ नसतो, होय ना? नक्कीच नसतो. म्हणजे स, चा, ने हे सुट्टे उच्चारले तर त्याला काहीही अर्थ नाही. ते एकटे कधीच वापरले जात नाहीत. ते नेहमी मूळ शब्दाला जोडून येतात. म्हणजेच जेव्हा ते जोडले जातात तेव्हाच त्यांच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो. पण इथेच एक अतिशय रंजक वळण येतं. मराठी भाषेचे हे जे इंजिन आहे ना, ते इंग्रजीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करतं. अगदी बरोबर ओळखलत. कारण इंग्रजीत जर मालकी दाखवायची असेल तर आपण शब्दाच्या आधी ऑफ लावतो किंवा फक्त एक ॲपोस्ट्रॉफी एस जोडतो. मूळ शब्द बदलत नाही. पण मराठीत प्रत्यय लावण्यापूर्वी मूळ शब्दालाच एक प्रकारचा बाक दिला जातो, त्याला वाकवलं जातं, ज्याला आपण सामान्य रूप म्हणतो. हा भाषेचा अतिशय सूक्ष्म आणि महत्वाचा पैलू तुम्ही मांडलात. हा जो बदल आहे ना, तो समजल्याशिवाय भाषेचा पाया पक्का होत नाही. जेव्हा मूळ शब्दाला प्रत्यय जोडायचा असतो तेव्हा तो शब्द स्वतःला त्या प्रत्ययासाठी आधी तयार करतो. म्हणजे थोडक्यात सामावून घेण्याची तयारी असते ती. हो. उदाहरणार्थ, फूल हा मूळ शब्द घेऊया. जर त्याला चा हा प्रत्यय लावायचा असेल तर आपण फूलचा असं म्हणत नाही. आपण आधी त्याचं फुला असं रूप करतो. अच्छा, म्हणजे फूल झालं मूळ शब्द, फुला झालं सामान्य रूप आणि चा झाला प्रत्यय, मिळून शब्द तयार झाला फुलाचा. ही खरोखरच एक सुंदर कॉग्निटिव्ह प्रोसेस आहे. होय ना. असं वाटतं की आपला मेंदू पुढच्या शब्दाचा धक्का सहन करण्यासाठी किंवा त्याला सामावून घेण्यासाठी आधीच एक शॉक ॲब्झॉर्बर तयार करतोय. हे सामान्य रूप म्हणजे एक प्रकारची पूर्वतयारीच आहे. अगदी चपखल उपमा ही शॉक ॲब्झॉर्बरची. बरं, आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. हे प्रत्यय लागलेले शब्द वाक्यात एकमेकांशी नक्की कसे जोडले जातात? आपण मगाशी अल्गोरिदम आणि कोडचा उल्लेख केला. या भाषिक गणितात दोन अतिशय भारी संकल्पना आहेत.
कारकार्थ आणि उपपदार्थ. हो, आणि या दोन संकल्पना समजल्या की वाक्याचे संपूर्ण ऑपरेशनच स्पष्ट होते. कारकार्थ म्हणजे जेव्हा एखाद्या नामाचा किंवा सर्वनामाचा थेट क्रियापदाशी संबंध असतो. क्रियापद म्हणजे वाक्यातील मुख्य कृती किंवा इंजिन, बरोबर? होय. आणि उपपदार्थ म्हणजे जेव्हा नामाचा संबंध त्या मुख्य क्रियेशी न येता वाक्यातल्या इतर शब्दांशी येतो. सहसा हा संबंध जवळच्या दुसऱ्या नामाशी असतो. एक सेकंड, इथे थोडं स्पष्टीकरण हवंय. हे ऐकायला थोडं तांत्रिक वाटू शकतं. आपण ते एका उदाहरणाच्या माध्यमातून डिकोड करूया. आपल्याकडे एक अतिशय अचूक वाक्य आहे बघा. सकाळी कमलने विमलचा परकर मशीनने शिवला. उत्तम उदाहरण आहे. आता समजा आपण हे वाक्य एका कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये टाकलं आणि त्याला शब्दांचे परस्पर संबंध शोधायला सांगितले, तर ते कसं दिसेल? चला, आपण या वाक्याचे पृथक्करण करूया. यात मुख्य कृती कोणती आहे? क्रियापद आहे शिवला. आता आपण या शिवला या इंजिनला प्रश्न विचारायला सुरुवात करूया. क्रिया कोणी केली? उत्तर येतं कमलने. म्हणजे कमल ही कृती करणारी कर्ता झाली. हा झाला पहिला कारकार्थ. बरोबर. आता पुढचा प्रश्न. क्रिया केव्हा घडली? वेळ कोणती होती? सकाळी. म्हणजे हे झालं स्थळ किंवा वेळ दाखवणारं अधिकरण. हा झाला दुसरा कारकार्थ. अगदी बरोबर. मग ही शिवण्याची क्रिया नक्की कशावर घडली? उत्तर आहे परकर. परकर हे कर्म आहे. हा तिसरा कारकार्थ झाला. आणि शेवटचा प्रश्न, क्रिया कशाच्या साहाय्याने केली? तर उत्तर येतं मशीनने. मशीन हे एक साधन आहे, ज्याला व्याकरणात करण म्हणतात. हा चौथा कारकार्थ. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते बघा. कमलने, सकाळी, परकर आणि मशीनने या चारही शब्दांचे बाण थेट शिवला या क्रियेशी जोडलेले आहेत. या सर्वांचा मुख्य क्रियेशी थेट संबंध आहे. म्हणून हे सर्व कारकार्थ झाले. पण या वाक्यात एक शब्द असा आहे जो या मुख्य इंजिनला जोडलेला नाही, आणि तो शब्द आहे विमलचा. हेच ते. आपण विमलचा शिवला असं म्हणू शकत नाही. त्याला काहीच अर्थ उरत नाही. विमलचा या शब्दाचा शिवला ह्या क्रियेशी काहीच संबंध नाहीये. अगदी अचूक. विमलचा या शब्दाचा संबंध त्याच्या शेजारी असलेल्या परकर या नामाशी आहे. विमलचा काय? तर विमलचा परकर. इथे मालकी हक्क आहे. हो, आणि जेव्हा संबंध क्रियापदाशी न येता दुसऱ्या नामाशी येतो, तेव्हा तिथे उपपदार्थ तयार होतो. अरे वा, हे किती आश्चर्यकारक आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती रोजच्या जीवनात सहजपणे बोलते, तेव्हा तिचा मेंदू नकळतपणे हे सर्व व्हेक्टर्स आणि दिशा ठरवत असतो की कोणता शब्द कुठे जोडायचा आहे. अगदी खरंय. आता हे कारकार्थ आणि उपपदार्थ प्रत्यक्षात त्या 8 विभक्तींमध्ये कसे काम करतात ते आपण बघूया. या 8 विभक्ती म्हणजे जणू भाषेतील नातेसंबंधांचे 8 वेगवेगळे स्तर आहेत. आपण पहिल्या आणि सर्वात मूळ स्तरापासून सुरुवात करूया. प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्तीची ओळख खूप सोपी आहे. तिला एकवचनात आणि अनेकवचनात कोणतेही प्रत्यय नसतात. हा शब्दाचा अगदी नैसर्गिक आणि मूळ फॉर्म आहे. अच्छा. यात प्रामुख्याने कर्ता, कर्म आणि अधिकरण हे कारकार्थ येतात. उदाहरणार्थ, मधू 4 आठवडे क्रिकेट खेळला. यात मधू हा कर्ता, आठवडे हा अधिकरण आणि क्रिकेट हे कर्म आहे. आणि या तिन्हींना कोणताही प्रत्यय जोडलेला नाही, म्हणजे ते प्रथमेत आहेत. पण प्रथमेची व्याप्ती फक्त कारकार्थांपुरती मर्यादित नाहीये. तिचे उपपदार्थ खूपच रंजक आणि वैविध्यपूर्ण आहेत. हो, तुम्ही काही उदाहरणे देऊ शकता का? नक्कीच. उद्देश आणि विधानपूरक दाखवण्यासाठी प्रथमा वापरतात. जसं रावण राक्षस होता. यात रावण हा उद्देश आहे आणि राक्षस हे विधानपूरक आहे. दोघांनाही प्रत्यय नाही. क्या बात है. तसेच परिमाण दाखवण्यासाठी. जसं रामरावांनी 5 पोती धान्य पिकविले. इथे 5 पोती हे परिमाण आहे. मी 4 मैल चालतो. यात 4 मैल हे अंतर दाखवते. आणि दूध 20 रुपये लिटर मिळते. यात रुपये हे मूल्य दाखवतं. या सर्व ठिकाणी कोणताही प्रत्यय न वापरता अर्थ स्पष्ट होतो. आणि तिथून आपण पुढे जातो ते द्वितीय विभक्तीकडे. प्रथमेनंतर जेव्हा शब्दांना प्रत्यय लागण्यास सुरुवात होते, तेव्हा द्वितीया येते. द्वितीयचे प्रत्यय आहेत स, ला, ते आणि अनेक वचनात स, ला, ना, ते. या विभक्तीचं एक अतिशय खास वैशिष्ट्य आहे. यात फक्त आणि फक्त कर्म हा एकच कारकार्थ असतो. म्हणजे क्रियेचा जो थेट परिणाम ज्याच्यावर होतो ते कर्म, ज्याला आपण टार्गेट म्हणू शकतो. जसं राजाने प्रधानाला बोलावले. इथे बोलावण्याची क्रिया प्रधानावर होतीये
आणि त्याला ला प्रत्यय लागला आहे. हो, आणि पोलिसाने चोरास पकडले. इथे चोरास हे कर्म द्वितीयत आहे. आणि यात महत्वाची गोष्ट म्हणजे द्वितीयला कोणताही उपपदार्थ नसतो. तिचा फोकस फक्त कर्मावर असतो. आत्तापर्यंत आपण कर्ता आणि टार्गेट पाहिलं. पण एखादी कृती करण्यासाठी जेव्हा साधनांची गरज असते तेव्हा भाषा कशी बदलते? इथे प्रवेश होतो तृतीय विभक्तीचा. बरोबर. याचा मुख्य कारकार्थ हा करण म्हणजे साधन आहे. जसं मुलाने चाकूने सफरचंद कापले. इथे चाकूने हे साधन आहे, पण यासोबतच यात कर्ता हा देखील कारकार्थ असू शकतो. म्हणजे याच वाक्यात मुलाने हा कर्ता तृतीयत आहे असं ना? होय. तसंच अधिकरण म्हणजे स्थळ दाखवण्यासाठी तृतीया येते. जसं मी रस्त्याच्या कडेने गेलो, यात कडेने हे स्थळ दर्शवतं. पण तृतीयेचे जे उपपदार्थ आहेत ना, ते मानवी भावना आणि स्थिती अतिशय सुंदरपणे व्यक्त करतात. म्हणजे बघा, ती तोऱ्याने चालते. इथे तोऱ्याने हा शब्द चालण्याची रीत दाखवतो. हो, तोऱ्याने चालणे यात एक प्रकारचा रुबाब आहे, जो फक्त ने प्रत्ययामुळे उभा राहतो. आणि घर पावसाने पडले. इथे पावसाने हे केवळ निमित्त आहे. तो कानाने बहिरा आहे. इथे कानाने हे न्यूनत्व किंवा शारीरिक कमतरता दाखवतं. या छोट्याशा प्रत्ययातून किती मोठ्या अर्थछटा निर्माण होतात. आणि ही यादी तिथेच संपत नाही. साखर किलोनी मिळते, हे परिमाण झालं. ती 4 इंचांनी कमी भरते, हे प्रमाण झालं. इथे मोजमापाचा संदर्भ येतो. अरे वा. कुत्रा पायाशी बसला. इथे शी प्रत्यय सान्निध्य किंवा भावनिक जवळीक दाखवतो. आणि काका 4 वर्षांनी येतात, हा कालावधी झाला. या सर्व ठिकाणी तृतीयेचे प्रत्यय वापरून क्रियापदाव्यतिरिक्त इतर अतिशय सूक्ष्म अर्थ व्यक्त केले आहेत. पण इथे माझा थोडा गोंधळ उडतोय आणि कदाचित बऱ्याच जणांचा उडत असेल. आता आपण चौथ्या टप्प्यावर येतोय. चतुर्थी विभक्ती. याचे प्रत्यय आहेत स, ला, ते, ना. हां. पण एक सेकंड. आपण आत्ताच पाहिलं की द्वितीयेचे प्रत्यय सुद्धा स, ला, ते, ना हेच आहेत. मग आपला मेंदू एका सेकंदात कसा अर्थ लावतो? एकाच प्रत्ययाचे 2 वेगवेगळे नियम का? हे तर भाषिकदृष्ट्या खूप क्लिष्ट वाटतं. हां. खरोखरच सर्वांत जास्त गोंधळ उडवणारा पण तितकाच महत्त्वाचा भाषिक नियम आहे. आणि इथेच मानवी मेंदूची कमाल दिसून येते. प्रत्यय जरी दिसायला आणि ऐकायला सारखे असले तरी त्यांचा वाक्यातील संदर्भ आणि हेतू पूर्णपणे वेगळा असतो. अच्छा, म्हणजे हेतू महत्वाचा ठरतो इथे. होय. जे वाक्यात दानाचा किंवा भेटीचा संबंध असेल, म्हणजे कुणीतरी कुणाला तरी काहीतरी देत असेल आणि त्या घेणाऱ्याला जर ला किंवा स प्रत्यय जोडला असेल तर ती हमखास चतुर्थी असते. म्हणजे इथे क्रियेचा हेतू महत्वाचा आहे. जर उदाहरण घ्यायचं झालं तर दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. इथे वर देण्याची क्रिया आहे, म्हणजे दान आहे. म्हणून कैकेयीला हा शब्द चतुर्थी विभक्तीत येईल. अगदी बरोबर. इथे वर हे प्रत्यक्ष कर्म आहे जे प्रथमेत आहे आणि कैकेयीला हे अप्रत्यक्ष कर्म आहे जे संप्रदान म्हणजेच दानाचं काम करतं. व्याकरणाचा एक अतिशय पक्का नियम आहे बघा. कोणता? जेव्हा वाक्यात 2 कर्म असतात तेव्हा ते दान घेणाऱ्या अप्रत्यक्ष कर्म नेहमी चतुर्थीचे असते. जसं आजीने नातीला गोष्ट सांगितली, यात नातीला ही चतुर्थी आहे. आणि समजा वाक्यात दान, धर्म, भेट असा कोणताही अर्थ नाहीये आणि फक्त एकच प्रत्यक्ष कर्म आहे, तर तिथे लागलेला प्रत्यय हा द्वितीयेचा असतो, बरोबर? अगदी 100% बरोबर. हा फरक अतिशय सुंदर आहे. म्हणजे धोंडू गाय बांधतो यात गाय प्रथमेत आहे, पण जर म्हटले धोंडू गायीला बांधतो यात गायीला हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि तिथे दानाचा कोणताही संबंध नाही, म्हणून ती द्वितीया झाली. ही संकल्पना आता एकदम लख्ख झाली. मग चतुर्थीचे इतर कारकार्थ कोणते आहेत? दानासोबतच चतुर्थीमध्ये इतरही कारकार्थ येतात. कर्ता जसं मला काम करवते, अधिकरण जसं काका पुण्यास गेले, करण किंवा साधन जसं तो रेल्वेस लटकून गेला, आणि अपादान म्हणजे वियोग, जसं त्याच्या डोळ्याला धार लागली. या सर्वांत स किंवा ला प्रत्यय वापरला जातो. आणि चतुर्थीचे उपपदार्थ तर अतिशय प्रगल्भ आहेत बघा. ते माणसाच्या रोजच्या व्यवहारातील बारकावे टिपतात. मी खेळायला जातो, इथे खेळायला हा उद्देश आहे. दुधासाठी लिटरला 10 रुपये पडतात, हे परिमाण झालं. चाराण्याला 2 गोळ्या मिळतात, हे मूल्य आहे. त्याला गणिताला चांगले गुण आहेत, इथे गणित हा विषय झाला. तात्याला मोटार आहे, हे स्वामित्व किंवा मालकी हक्क दाखवतं. आणि माणसामाणसांमधली संबंधही चतुर्थी दाखवते. त्याला मुलगा आहे हे नाते दाखवतं. तो बालपणीच आईस मुकला, इथे आईस हा वियोग किंवा कायमचा दुरावा आहे. आणि मुलगी लग्नाला आली, इथे लग्नालाही योग्यता दाखवते.
खरंच की. या सर्वांमध्ये तोच ला किंवा स प्रत्यय वापरला गेलाय, पण तो उपपदार्थ म्हणून किती वेगवेगळ्या अर्थांच्या छटा निर्माण करतोय हे पाहणं थक्क करणार आहे. म्हणजे एकच प्रत्यय, पण तो कधी मालकी दाखवतो, कधी वियोग दाखवतो, तर कधी योग्यता. आता आपण क्रियेच्या साधनांपासून आणि उद्देशापासून थोडं दूर जाऊया. जेव्हा गोष्टी एकमेकांपासून दुरावतात तेव्हा काय होतं? इथे येते पंचमी विभक्ती. याचे प्रत्यय आहेत ऊन आणि हुन. हो. इंग्रजीत आपण जसं फ्रॉम वापरतो, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे, तसं काहीसं हे आहे. पंचमीचा मुख्य कार्यकार्थच आहे अपादान, ज्याचा अर्थ होतो दुरावा किंवा वियोग. जसं साप बिळातून बाहेर गेला. इथे साप आणि बीळ यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. बरोबर. तसंच करण किंवा साधन हाही कारकार्थ असू शकतो. जसं फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते. पण पंचमीचे उपपदार्थ बघताना एक अतिशय सूक्ष्म गुंतागुंत समोर येते. यात अंतर, तुलना आणि भेद हे उपपदार्थ येतात. पुण्याहून मुंबई 210 किलोमीटर आहे. यात अंतर आहे. खेड्याहून शहर मोठे असते. यात तुलना आहे. हां. आणि घोड्याहून खेचर दिसायला वेगळे आहे. यात भेद आहे. यातील तुलनेच्या उपपदार्थाबाबत एका जुन्या स्पर्धा परीक्षेचा संदर्भ दिलाय, जो खूप वादग्रस्त ठरला होता. हो, ती 2016ची STIची परीक्षा होती. त्यामध्ये प्रश्न आला होता की रामाहून गोविंदा मोठा आहे. या वाक्यात हून हा प्रत्यय तुलना दर्शवतो. पण परीक्षेत हा कारकार्थ मानायचा की उपपदार्थ, यावरून बराच संभ्रम निर्माण झाला होता. अच्छा, असं का झालं असावं? कारण व्याकरणाच्या काही प्रगत नियमांनुसार दोन नामांमधील तुलना ही उपपदार्थ असते, कारण तिचा थेट संबंध क्रियापदाशी नसतो. पण कधीकधी त्याला कारकार्थ म्हणूनही संभ्रम निर्माण होतो. मानवी भाषा ही गणितासारखी 100% ब्लॅक अँड व्हाईट नसते, तिथे अर्थाचे ग्रे एरियाज असतात. हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. म्हणूनच भाषा ही जिवंत असते. ती कोणत्याही साच्यात पूर्णपणे बसत नाही. आता आपण अशा एका विभक्तीकडे वळूया, जी पूर्णपणे नाते आणि मालकीवर आधारित आहे. ती म्हणजे षष्ठी विभक्ती. याचे प्रत्यय आहेत चा, ची, चे, च्या. इंग्रजीतील ॲपॉस्ट्रॉफी एसचे हे थेट रूप आहे. षष्टीचे वैशिष्ट्य असे आहे की तिचा संबंध सहसा मुख्य क्रियापदाशी न येता दुसऱ्या नामाशीच येतो. त्यामुळे ती प्रामुख्याने उपपदार्थ म्हणूनच ओळखली जाते. तरीही काही प्रसंगी ती कारकार्थ म्हणूनही येते. जसं काकांचे खाऊन झाले. इथे काकांचे हा कर्ता आहे. आमचा बसचा प्रवास संपला. इथे बसचा हे साधन किंवा करण आहे. हो, आणि दिवसाचे झोपणारे रात्रीचे जागतात. इथे दिवसाचे आणि रात्रीचे हे वेळ म्हणजे अधिकरण दाखवतात. आणि ससा हातचा निसटला. इथे हातचा हे अपादान किंवा दुरावा दर्शवतं. पण जेव्हा आपण षष्टीच्या उपपदार्थांची यादी पाहतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने डोकं चक्रावून जातं. कारण यात प्रचंड विविधता आहे. जेवायची खोली हे प्रयोजन किंवा उद्देश झाला. बर्फाचे पाणी झाले हे स्थित्यंतर आहे. बरोबर. ती काकांची मोटार आहे ही मालकी झाली. ती लग्नाची मुलगी आहे ही योग्यता. तो रामूचा भाऊ आहे हे नातेसंबंध. बापरे, किती प्रकार आहेत. हो ना. मला घोड्याची गाडी आवडते. इथे घोडा हा बाह्यवाहक आहे. आणि तमाशाला गावच्या गाव लोटला हे साकल्य किंवा संपूर्णता दाखवतं. म्हणजे एक चा प्रत्यय एवढ्या 10 ते 12 वेगवेगळ्या अमूर्त संकल्पना व्यक्त करू शकतो. आणि हो, यामध्ये सर्वनामांचे जे रूप बदलते, जसं माझा सदरा, तुझे पुस्तक, यातले झा, झी, झे हे सुद्धा व्याकरणाच्या नियमानुसार षष्टीचेच प्रत्यय मानले जातात. हो, बरोबर. ही मालकी हक्काची संकल्पना भाषेने किती खोलवर रुजवली आहे हे यावरून दिसते. आता आपण जवळजवळ प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. आपली शेवटून दुसरी विभक्ती आहे सप्तमी. सप्तमीचे प्रत्यय आहेत त, ई, आ. हे प्रत्यय मुख्यत्वे इंग्रजीतील इन किंवा ॲट या अर्थाने स्थळ आणि वेळ दाखवण्यासाठी वापरतात. म्हणजे याचा मुख्य कारकार्थ हा अधिकरण असा आहे, स्थळ किंवा वेळ. जसं साधू संत येती घरा, इथे घरामध्ये आ प्रत्यय लपलेला आहे. मी सकाळी अभ्यास करतो, इथे सकाळीमध्ये ई प्रत्यय आहे. अगदी बरोबर. किंवा माझ्या घरात 7 माणसे आहेत, इथे घरातमध्ये त प्रत्यय आहे. तसेच मी पायी शाळेत जातो, यात पायी हे करण किंवा साधन म्हणून वापरले जाते. आणि सप्तमीचे उपपदार्थही भाषेचे सौंदर्य वाढवतात बघा. दारूपायी त्याने घरदार विकले. इथे पायी हा शब्द हेतू दाखवतो. तो इतिहासात कच्चा आहे. इथे इतिहासात हा विषय आहे.
त्याने वाद्यात ठेका धरला. इथे वाद्यात हे सहित्व किंवा सोबत दाखवतं. आणि सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे त्याची बायको लाखात देखणी आहे. इथे लाखात हे श्रेष्ठत्व दाखवतं. लाखात देखणी हा प्रयोग ऐकायला किती भारी वाटतो. हो ना, एकदम अस्सल गावराण आणि सुंदर. नुसतं खूप सुंदर म्हणण्यापेक्षा लाखात ह्या एका सप्तमीच्या प्रयोगाने त्या वाक्याची पातळीच बदलून जाते. शब्दांची ही ताकद खरोखरच अद्भुत आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत अगदी शेवटच्या विभक्तीवर, संबोधन. संबोधन ही तशी खूप साधी आणि सरळ विभक्ती आहे. याचा मुख्य आणि एकमेव वापर हाक मारण्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी होतो. एकवचनात याला कोणताही प्रत्यय नसतो, जसं रामा, पाणी आण. अच्छा. पण अनेक वचनात मात्र नो हा प्रत्यय लागतो, जसं मुलांनो रांगेत उभे राहा. आणि यात एक अतिशय तार्किक नियम असा आहे की सर्वनामांना हाक मारता येत नाही. त्यामुळे सर्वनामांची संबोधन विभक्ती कधीच होत नाही. कारण हाक मारणे ही संवादाची सुरुवात असते आणि सर्वनाम हे नेहमी नामाच्या ऐवजी नंतर वापरले जाते. अगदी बरोबर. आपण व्याकरणीयदृष्ट्या कोणालाही अरे तो किंवा अरे ती अशी हाक मारू शकत नाही. त्यामुळे संबोधनाची कक्षा केवळ नामांपुरतीच मर्यादित राहते. तर अशा प्रकारे आपण प्रथमेच्या मूळ रूपापासून ते संबोधनाच्या हाकेपर्यंतचा एक मोठा आणि सखोल प्रवास पूर्ण केला. कारकार्थ आणि उपपदार्थ या दोन संकल्पनांमुळे शब्दांचा वाक्यातील अर्थ कसा ठरतो आणि एक छोटासा प्रत्यय वाक्याची पूर्ण भावना कशी बदलू शकतो, हे आपण आज अगदी मुळापासून समजून घेतले. खरं तर हे सर्व नियम आणि संकल्पना केवळ व्याकरणाच्या जुन्या पुस्तकांपुरत्या मर्यादित नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती रोजच्या जीवनात बोलते, हसते, भांडते किंवा भावना व्यक्त करते, तेव्हा तिचा मेंदू अत्यंत नैसर्गिकरित्या आणि एका सेकंदाच्या आत ही सर्व गुंतागुंतीचे कॅल्क्युलेशन्स करत असतो. नक्कीच. आपल्याला त्याची जाणीवही नसते, पण ही भाषिक व्यवस्था एखाद्या सुपर कम्प्युटरपेक्षाही वेगाने आणि अचूकपणे काम करत असते.